ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना ज्ञानदेवांचे एकत्वाने वंदन. भाग 8. दृष्टांत. भाग 4. आपण करीत असलेले सामरस्याने वंदन कशा स्वरूपाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव विविध दृष्टांत देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, मात्राची या त्रिपुटिया काय प्रणव केला चिरटिया, की नकार तिरे घटिया भेदविला काही. अ उ म व चंद्रबिंदू या 3.5 मात्रांनी प्रणवाचे रूप आकाराला येते. पण या 3 मात्रांमुळे प्रणव ध्वनीच्या काही 3 चिन्ह्या होतात का? किंवा नकारात 3 रेघा असतात म्हणून तो 3 रेघात विभागला जातो का? स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, काय ओंकाराचे मोडे एकपण, जरी मात्रा 3 वेगळाल्या तरी नकार एकची तो जैसा, जरी 3 रेषा भिन्न भिन्न. आपण सामरस्याने करीत असलेले वंदन ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत असता आता ते ओंकार आणि नकार हे 2 दृष्टांत देत आहेत. ओंकार. ज्ञानदेव येथे ओंकाराचा एक वेगळाच दृष्टांत देतात. ओंकारामध्ये अ उ म या 3 मात्रा व चंद्रबिंदू ही अर्धी मात्रा अशा 3.5 मात्रांनी बनलेला आहे. अ उ म व चंद्रबिंदू या 3.5 मात्रांनी प्रणवाचं रूप आकाराला येतं. पण या 3 मात्रांमुळे प्रणव ध्वनीच्या काही 3 चिन्ह्या होतात का? एकाच नादाचे त्रिविध रूप असते, पण त्रिविध भेद उत्पन्न होऊन त्यांची एकरस ध्वनी रूपता बाधित होत नाही. आता 3 ध्वनी मिळून ओंकार होत असला तरी ओंकारात हे 3 ध्वनी भेद आहेत असं नाही. त्यामुळं ओंकाराच्या काही चिंधड्या होत नाहीत, तर तो एकरसानेच अनुभवाला येतो. ज्ञानदेवानी ही सुंदर अशी नाद प्रतिमा चित्रित केली आहे. वस्त्र फाडताना त्याचा टरटर आवाज येतो. त्या नादाला अनुरूप चिरटिया हा शब्द वापरलेला आहे. एकूण ओंकाराच्या उच्चारणात 3 नाद भेदले जात नाहीत, तर तो ध्वनी आपल्या संततीभूत अशा सर्व त्रिपुटी आपल्या पोटात साठवून स्वभावसिद्ध अशा अखंड एकरसतेने भरून राहिलेला असतो. त्यात नाद हा अखंड एकरसच असतो. ज्ञानदेव सांगतात की तसेच आपलेही नमन एकरसतेनेच केलेलं आहे. नकाराची प्रतिमा. पूर्वी न हा वर्ण ए आणि त्याच्या पुढे एक रेघ असा लिहिला जात असे, म्हणजे नकार हा 3 रेघा देऊन लिहिला जात असे. ज्ञानदेव विचारतात की या 3 रेघा मिळून एकच नकार होतो ना, की त्या 3 रेघामुळे त्याला 3पणा येतो? तेव्हा रेघा 3 झाल्या तरी न हे अक्षर एकच असते. शुद्ध निरुपाधिकाचे वर्णन करत असता द्रष्टा दर्शन दृश्य अशी त्रिपुटी येणे क्रमप्राप्तच असते. त्याला अनुसरून ज्ञाता ज्ञान ज्ञेय, कर्ता करण कार्य, ध्याता ध्यान ध्येय अशा अनेक त्रिपुटी येतात. त्याशिवाय ऋग यजु साम हे वेदत्रयी, सत्व रजत हे गुणत्रय, तद्घटित ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव, त्यांचे फलस्वरूप स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 लोक, जाग्रत स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था अशा अनेक त्रिपुटी उत्पन्न झाल्या आहेत. तसेच वंदन प्रक्रियेमध्येही वंद्य, वंदन आणि वंदक अशी त्रिपुटी असणारच. पण म्हणून त्यात भेद आहे असं मानता येत नाही. हे ज्ञानदेवानी 3 मात्रांनी युक्त ओंकार व 3 रेघांनी युक्त नकार अशा 2 सुंदर यथार्थ अनुरूप अशा प्रतिमा देऊन स्पष्ट केलं आहे. पुढची समुद्र व त्याच्या लाटांची प्रतिमा 52व्या ओवीपासून सुरू झालेल्या प्रतिमा मालिकेला आपल्यात सामावून घेतेच, पण ती अधिक आकर्षक आहे. या एकाच प्रतिमेत 3 दृष्टांत दृष्टोत्पत्तीस येतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.